तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात चांगले सक्रिय झाले। समीर भुजबळांनी गणेशोत्सव काळात नांदगाव मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या, तर ईदे मिलादच्या जुलूसमध्ये मनमाडमध्ये ते सहभागी झाले। समीर भुजबळांनी मुस्लिम बांधवांचं स्वागत आणि सत्कार स्वीकारले। विविध सण उत्सव काळात समीर भुजबळ यांचे शुभेच्छा फलक मतदारसंघात आता झळकू लागले। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघात सक्रिय झालेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। समीर भुजबळ नांदगावमधून उमेदवारी मागत असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत। दरम्यान पंकज भुजबळ हे दोनदा नांदगावमधून आमदार होते। लोकांचं प्रेम हे आहेच आहे, लोक बोलवतात मग जायचं नाही का, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। समीर भुजबळ नांदगावमधून निवडणूक लढवतील का याबाबत कल्पना नसल्याचं संभ्रम वाढवणारं वक्तव्य मात्र भुजबळांनी केलं। असं आहे की त्या ठिकाणी 2 वेळा पंकज भुजबळ निवडून आलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर आम्ही कामं केली, त्यामुळे लोकांचे संबंध आहेत। आता जर काही कोणी गणपतीला तिकडे बोलवलं तर जायचं नाही का, मंदिराची काही पूजा असेल उद्घाटन असेल तर जायचं नाही का, अशी बंदी आहे का? अशी बंदी तर नाही ना। त्यामुळे ज्यांना बोलवतात तर तुम्ही या आमच्या इथे गणेश देतात सणाला, अनेक जुने जे आहेत ते संबंध असतात त्यामुळे जातात। पण अशी चर्चा सुरू झाली की सगळे हमखास निवडणूक लढवणार आहे, पण मला त्या पक्षाकडून हे काही मला काही कल्पना नाही, तुम्ही सांगता त्याची मला काही माहिती नाही।